हाय एव्हरीवन. आज आपण बनवणार आहोत मँगो रोज केक. त्या मँगो रोज केक बनवायला मी इथे छोटासा स्पॉन्ज बनवून घेतला आहे. त्यानंतर ऑफकोर्स आपल्याला मँगो लागणार आहे. इथे मी आपला लाडका हापूस आंबा वापरला आहे. सो मी स्टेप बाय स्टेप प्रोसेस दाखवणार आहे मँगो रोज केक कसा करायचा आहे ते. सगळ्यात पहिले आपण एजेस ट्रिम करून घेऊया. एजेस ट्रिम केल्यानंतर ह्याची आपण लेयर्स कट करून घेऊया. मँगोजच्या साली काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. ह्याच्यासाठी पण मी छोटासा नाईफ वापरते आणि ह्याच्या सगळ्याच्या साली काढून अशा प्रकारे साली काढल्या आणि याची मोठी बाजू घेऊन दोन्ही बाजूनी अशा प्रकारे आपल्याला हा आंबा कट करायचा आहे. याची जी छोटी साईड राहते ती आपल्याला मध्ये फिलिंगमध्ये वापरता येते. सो केकला आयसिंग केलं आहे, क्रीमची अशी वॉल बनवून घेतली आणि मध्ये फिलिंग घातलं आहे. सो मध्ये फिलिंग करताना ना आंबा भरपूर घाला. नावच याचं मँगो रोज केक आहे, तो प्रत्येक बाईटमध्ये मँगो यायला हवा. आणि एकदा आयसिंग झालं की वरतून पण ह्याचं जे आयसिंगचं जे कोटिंग आहे हे आपण थिक कोटिंग करतो. थिक कोटिंग ह्याच्यासाठी कारण ह्याच्यावरती ना मँगोजचे स्लायसेस आपल्याला चिटकवायचे असतात. सो व्यवस्थित आयसिंग झालं की हा केक फ्रीजमध्ये जातो. फ्रीजमध्ये चिलूपर्यंत तोपर्यंत आपण ह्याचे असे बारीक स्लायसेस कट करतो आहे. मँगोजचे ना जाड स्लायसेस कट करू नका, कारण ह्याच्या वजनाने हे क्रीमवरनं घसरू शकतात. सो म्हणजे तुम्हाला जर ट्रॅव्हल करायचं असेल केक घेऊन त्याचे स्लायसेस सगळे खाली निघू शकतात. सो आपण बॉटम लेअरनी स्टार्ट करतो आहे. अशा प्रकारे एकावर एक ओव्हरलॅप करत हे पेटल्स चिटकवायचे. ह्याचा जो सेकंड लेअर येईल हा 2 पेटल्सच्या मधून सुरुवात होईल. अगेन ओव्हरलॅप करायचं आहे. सो अशा प्रकारे हा लेअर तयार झाला आहे. आता वरचा लेअर कसा करायचा, असे बस पेटल्स उभे करत जायचे आहेत. अगेन ओव्हरलॅप करायचे आहेत पेटल्स एकात एक. आणि मग इनर लेअर जे आहे ते 2 पेटल्सच्या मधून सुरुवात होईल. केकच्या मध्यभागीच या रोजचं सेंटर वगैरे यायला हवं आहे असं मी कधी चेक करत नाही, कारण जसं जसं नॅचरली तो रोज बनत जातो तसं तसं तो छान दिसतो. सो जितकं नॅचरल बनेल तेवढा तो रोज काय म्हणू आपण उभारून दिसतो. अशा प्रकारे आपला मँगो रोज केक तयार आहे. आय होप तुम्हाला ट्युटोरियल आवडला असेल. थँक्यू.